नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 आणि लवकरच प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया सुरू होत असतानाच त्या ठिकाणी मागील भरतीचं मेरिट काय होतं हे आपण धुळे जिल्ह्याचं जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रायमरीच्या मराठी माध्यमासाठी एकूण 18 जागा या धुळे जिल्ह्याच्या आपल्याला पाहायला मिळतात. एकूण जर पाहिलं तर विविध कॅटेगरीचं मेरिट देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी SC आणि EWS कॅटेगरीला जास्त प्राधान्य दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं किंवा त्या कॅटेगरीच्या जागा त्या ठिकाणी रिक्त असल्यामुळं तिथं त्या कॅटेगरीच्या जागा आल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामध्ये SC कॅटेगरी नॉट ॲप्लिकेबल म्हणजे समांतर असणारी जी जागा आहे त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर 117चा कट ऑफ त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. SC वुमन जर पाहिलं तर 104 गुणांचा कट ऑफ आहे. तेच जर EWS सेक्शन जर पाहिला आपण त्याच्यामध्ये 122 गुणांचा कट ऑफ त्या ठिकाणी लागलेला होता. EWS वुमनचं जर पाहिलं तर 120 गुणांचा कट ऑफ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अशाच पद्धतीने जर पाहिलं तर विविध कास्टचा देखील कट ऑफ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. तर अशा पद्धतीने हे साधारणतः 2022च्या भरतीचं धुळे जिल्ह्याच्या जागा अशा पद्धतीने होत्या. यावेळेसला इतर कास्टच्या देखील जागा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तर अशाच पद्धतीने संपूर्ण जिल्हा परिषदेचं मी रोस्टर तुमच्यासमोर ठेवतो आहे, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कुठे किती जागा असतात आणि कशा पद्धतीने आपण प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.